मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय, की एखादा मोहक सुगंध तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा काळ ठरू शकतो? तुम्ही आता ज्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ बघताय ना, तिथे बसून एकदा स्वतःच्या हातातील घड्याळ, मोबाईल आणि स्वतःच्या गळ्यातील दागिन्यांकडे बघा. कारण मुंबईच्या गर्दीत एक अशी शिकारी फिरते, जी तुम्हाला फक्त एका श्वासात पूर्णपणे लुटू शकते. ही गोष्ट काल्पनिक नाही, तर ही माझी स्वतःची आपबीती आहे. त्या दिवशी मी जेव्हा दादर स्टेशनच्या बाहेरून चाललो होतो, तेव्हा मला माहीत नव्हतं की हा सुगंध मला एका अशा अंधारात घेऊन जाईल, जिथून बाहेर पडताना माझं सगळं काही लुटलेलं असेल. ही गोष्ट सांगताना आजही माझं डोकं भणाणतंय. कारण त्या एका चुकीमुळे मी माझे पैसेच नाही, तर माझं भानही हरवून बसलो होतो. त्या दिवशी दुपारचे साधारण 3 वाजले होते. दादरचं फुल मार्केट गजबजलेलं होतं आणि मी माझ्या कामाच्या घाईत स्टेशनच्या दिशेने चाललो होतो. गर्दीतून वाट काढत असताना अचानक एक सुशिक्षित आणि उच्चभ्रू दिसणारी स्त्री माझ्या समोर आली. तिने साधी पण महागडी साडी घातली होती आणि तिच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिने मला थांबवलं आणि अतिशय नम्रपणे विचारलं, "दादा, जरा मदत मिळेल का? मी अत्तर बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीतून आली आहे आणि आम्ही एक नवीन सुगंधी अत्तर लॉन्च करतोय. फक्त 1 सेकंद वास घेऊन सांगा, हे अत्तर कसं वाटतंय? आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया हव्यात." खरं तर मला खूप घाई होती, पण ती स्त्री इतक्या साधेपणाने आणि आदराने बोलत होती की मी तिला नाही म्हणू शकलो नाही. मला वाटलं, फक्त वासच तर घ्यायचा आहे, त्यात काय मोठी गोष्ट. तिने तिच्या पर्समधून एक लहानशी सुंदर काचेची कुपी काढली. तिने त्यात तर माझ्या हाताच्या मनगटावर थोडंसं लावलं आणि म्हणाली, "आता एक दीर्घ श्वास घेऊन बघा, तुम्हाला कसं वाटतंय?" मी काही विचार न करता माझं नाक त्या मनगटाजवळ नेलं आणि एक जोरात श्वास घेतला. तो वास खूपच गोड आणि मोहक होता, जणू मोगऱ्याचा आणि कस्तुरीचा मिलाफ असावा. पण पुढच्या 2 सेकंदात मला जाणवलं की काहीतरी चुकतंय. तो सुगंध माझ्या मेंदूत शिरताच मला अचानक चक्कर आल्यासारखं झालं. माझ्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली आणि आजूबाजूच्या दादर स्टेशनचा गोंगाट एकाएकी शांत झाला. मला असं वाटलं की माझं शरीर कापसासारखं हलकं झालंय. त्यानंतर पुढच्या 5 ते 10 मिनिटात काय झालं हे मला आजही आठवत नाहीये. मला फक्त इतकंच पुसटसं आठवतंय की ती बाई माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होती आणि मी अगदी एखाद्या बाहुल्यासारखा तिच्या सांगण्यावरून चालत होतो. जणू काही मी माझ्या बुद्धीवर कोणीतरी पूर्णपणे ताबा मिळवला होता. मी स्वतःहून माझं पाकीट काढलं, माझ्या गळ्यातली सोन्याची साखळी काढली आणि माझ्या हातातील महागडं घड्याळही तिच्या हातात दिलं. तिने हसून ते सगळं स्वीकारलं आणि मला एका कोपऱ्यात असलेल्या बाकड्यावर बसवलं. ती तिथून कधी निघून गेली हे मला समजलंच नाही. साधारणतः अर्ध्या तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा माझं डोकं प्रचंड दुखत होतं. आजूबाजूला लोक नेहमीप्रमाणे चालले होते, पण माझं आयुष्य बदललं होतं. मी घाईघाईने माझ्या खिशाला हात लावला, तर तिथे पाकीट नव्हतं. गळ्याला हात लावला, तर साखळी गायब होती. मला क्षणार्धात समजलं की मला अत्तर टोळीने लुटलं आहे. त्या अत्तरामध्ये असं काहीतरी अंमली द्रव्य होतं, ज्याने क्षणार्धात माणसाचा मेंदू ताब्यात घेतला जातो. मी पोलिसांकडे धाव घेतली, पण तिथे गेल्यावर मला समजलं की मुंबईत अशा अनेक केसेस घडत आहेत. या टोळ्या स्कोपोलामाइन यासारखा घातक द्रव्याचा वापर करतात, ज्याला डेव्हिल्स ब्रीथ असंही म्हटलं जातं. हे अत्तर नाकावाटे शरीरात गेल्यावर
माणूस समोरच्याच्या सूचना पाळणारा एक रोबोट बनतो. मित्रांनो, मी माझे हजारो रुपये आणि सोनं गमावलं, पण नशीब बलवत्तर होतं की मी जिवंत घरी परतलो. आजही मुंबईच्या गर्दीत, स्टेशनच्या बाहेर किंवा मोठ्या मॉल्समध्ये अशा अत्तरवाल्या स्त्रिया किंवा माणसं तुम्हाला भेटू शकतात. ते दिसायला खूप सभ्य असतात, पण त्यांच्या हातात मृत्यूचा आणि लुटीचा सुगंध असतो. कोणी अनोळखी व्यक्तीने दिलेलं अत्तर, स्प्रे किंवा रुमाल होण्याची चूक कधीही करू नका. तुमचा एक छोटासा कुतूहल तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो. ही गोष्ट फक्त कथा नाही, तर तुमच्यासाठी एक सावधगिरीचा इशारा आहे. तुम्हाला काय वाटतंय? या सुगंधी दहशतीपासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवं? तुमच्यासोबत किंवा ओळखीच्या कोणासोबत असा प्रकार घडलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करून आपल्या माणसांना सावध करा. धन्यवाद.